मित्रांनो, चवीचा घास या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण चीज बॉल्स बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे 2 उकडलेले बटाटे मी किसून घेतलेले आहेत। ही चीज क्यूब एक प्रोसेसची क्यूब आपण किसून घेतलेले आहे। एक शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेली आहे। एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व मिश्रण आपण एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता 1 चमचा आपण मैदा घालून घेतोय, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ऑरेगेनो आणि अर्धा चमचा मिरपूड। हे सर्व मिश्रण आपण यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न्स, पनीर वगैरे पण टाकू शकता। आता याला आपण मिक्स करून याचा गोळा करून घेऊ। मिश्रणाचा आता आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये मोझरेला चीजचं स्टफिंग भरून घेऊया। बटाट्यामुळे हे मिश्रण थोडंसं चिकट असतं। जर जास्त चिकटत असेल तर आपण याला पाण्याचा हात सुद्धा लावू शकतो। यामध्ये आपण असे मोझरेला चीज हे जरी चिकट असले तरी नंतर ब्रेड क्रम्स मध्ये आपण याला टाकणार आहोत। त्यामुळे आता मी बाकीचे गोळे बनवून घेऊ। आता कोटिंग साठी आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत। अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, म्हणजे अंदाजे 4 ते 5 चमचे असेल। एक थोडासा मिरपूड थोडीशी आणि चवीनुसार मीठ। याचा आपण दाटसर घोळ बनवणार आहोत, जेणेकरून बॉल्सला कोटिंग चांगलं येईल। मैत्रिणींनो, चवीचा घास हे चॅनेल आपलं नवीन आहे। अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा दाटसर घोळ बनवणार आहोत आपण। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं। याचा आपण मिक्स करून घोळ बनवून घेऊया। हा असा दाटसर घोळ बनलेला आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। आता आपण चीज बॉल्स क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत, जे की मी ऑलरेडी करून ठेवलेले आहेत। ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी जर तुम्हाला घरी ब्रेड क्रम्स बनवायचे असतील तर 2 पद्धती आहेत। एक मिक्सरमध्ये 2-3 ब्रेड बारीक करून फॅन खाली तुम्ही सुकवू शकता, किंवा मी हे जे बनवले आहेत ते तव्यावरती 2-3 ब्रेड गरम करून क्रिस्पी झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत बॉल्स। आता आपण यांना या ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेणार आहोत। असे थोडेसे दाबून लावायचे, म्हणजे एकदम क्रिस्पी बनतात। आणि यामधून हे जे आपण बनवलेलं कोटिंगसाठी मिश्रण त्यामध्ये डिप करायचं आणि नंतर पुन्हा एकदा ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्यायचे, घोळून घ्यायचे। आणि एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवते आणि असेच थांबतो। असेच आपण सर्व गोळ्यांना
कोट करून घेणार आहोत. 2 वेळा कोटिंग केल्यानं एकदम क्रिस्पी बॉल्स बनणार आहे. हे असे एकदम थोडेसे दाबून असे ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये आपण डिप करणार आहोत, कोटिंग करणार आहोत आणि पुन्हा एकदा ब्रेड क्रम्स मध्ये बुडवून साईडला ठेवतो. आपण ब्रेड क्रम्स मधून आणि ह्याच्या घोळमधून चीज बॉल्स काढलेले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. कमी गॅसवर एकदम मंद आचेवर भाजायचे आहेत, म्हणजे तळायचे आहेत, म्हणजे बॉल्स एकदम क्रिस्पी होतील. थोडे थोडे करून तळून घेऊया. थोडे थोडे करून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे असे तळून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी होतात हे. कमी गॅसवर एकदम भाजून घेऊया आपण सर्व बॉल्स. अशा छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब टू चवीचा घास. खाल तर व्हाल. सर्व चीज बॉल्स तळून झालेले आहेत. बघतानाच दिसत आहे किती क्रिस्पी आहेत. तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि चीज सुद्धा एकदम मेल्ट झालेला आहे.